बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती नाशिकमधून नायलॉन मांजाबाबत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई झाली आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर करणं मुलांच्या वडिलांना भोवलंय। नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या मुलांच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे। 50 गुन्ह्यांमध्ये 28 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। यात 7 वडिलांचा समावेश आहे। काही अल्पवयीन मुलांवरही कारवाई करण्यात आली आहे। सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अनेकदा नायलॉन मांजा विक्री बंद असताना देखील नायलॉन मांजानं पतंग उडवलं जात असल्याचं अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। यामुळे अनेक जण जखमीही झालेले आहेत। मात्र तरीही नायलॉन मांजाचा वापर करणं थांबवलं जात नव्हतं। अखेर आता नाशिकमध्ये राज्यातली नायलॉन मांजा विरोधातली सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजा वापरणाऱ्या 7 मुलांच्या 7 वडिलांना अटक करण्यात आली आहे। आमच्याकडे आतापर्यंत असे 4 रिपोर्टिंग झालेले आहेत। मीडिया मार्फत किंवा काही अशा अजून काही घटना आहेत की जे पोलिसांना रिपोर्ट झालेल्या नाही आहेत, परंतु पोलीस रेकॉर्डवर अशा 4 घटना झालेल्या आहेत ज्यामध्ये आपण गुन्हेही दाखल केलेले आहेत। त्यामध्येही आपण कलम 110 लावलेला आहे। नाशिकमधल्या या कारवाईबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची कारवाई अशी म्हणता येईल, थेट वडिलांना अटक करण्यात आलेली आहे। काय नेमकं घडलंय नाशिकमध्ये? हेमाली, आपण जर बघितलं तर म्हणजे दरवर्षीच मकर संक्रांतीचा सण जवळ आला की अशा घटना ज्या आहेत ते समोर येत असतात। ते आपण नाशिकमधलं जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरातच जवळपास 16 घटना या समोर आलेल्या होत्या। यासोबतच नाशिक शहरातच आपण जर बघितलं तर NDTV मराठीने 2 दिवसांपूर्वी एक बातमी दाखवली होती की एका 25 वर्षाच्या तरुणाच्या गळा हा चिरला होता आणि तब्बल 74 टाके हे पडलेले होते। दरम्यान या सर्व घटनांनंतर आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मांजा विक्रेत्यांवर कारवाईही केली जाते। यासोबत आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिक पोलीस कारवाई करत असताना काही विधी संघर्षित बालक हे आढळून आले होते आणि त्यामुळे पोलिसांनी थेट त्यांच्या वडिलांवरच कारवाई केलेली आहे। कारण विधी संघर्षित बालक आहेत, त्यांना तेवढं ज्ञान नाही, मात्र पालकांनी त्यांना समजून सांगणं हे गरजेचं होतं, मुलांवरती लक्ष ठेवणं हे गरजेचं होतं। मात्र तसं न झाल्यामुळे वडिलांना अटक करण्यातही आलेले आहेत। आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर जवळपास 30 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये 30 जणांना अटकही करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये 7 वडिलांचा देखील समावेश आहे आणि त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये कलम जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। नाशिक पोलीस आता त्यांच्या विरोधात ॲक्शन मोडवर हे आलेले आहेत आणि एकंदरीतच पालकांना देखील आता पोलिसांनी इशारा दिलेला आहे की संक्रांतीचा सण आहे, नवीन वर्षाचा पहिला सण आहे, तिळगुळ देऊन गोड हा सण खरं साजरा करायला हवा। मात्र जर अशा प्रकारे नायलॉन मांजामुळे पतंग उडवणार असाल आणि कोणाला जर इजा पोहोचणार असाल तर वेळीच आपल्या मुलांकडे लक्ष द्या, खबरदारी घ्या आणि नायलॉन मांजाचा वापर करू नका असा इशारा आता नाशिक पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर आतापर्यंत फक्त की असं कोणी मांजाचा वापर करत असेल तर त्यांना तडीपार केलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता नाशिक पोलीस कठोर पावलं हे उचलत आहेत। त्यामुळे आता NDTV मराठीकडून देखील आपण आवाहन करूयात की कोणताही नायलॉन मांजाचा वापर जो आहे तो तुम्ही करू नका आणि हा सण जो आहे तो खरं तर शांततेत तेवढाच उत्साह देखील साजरा करा। नक्कीच अनेकदा आवाहन करूनही नायलॉन मांजाची विक्री थांबलेली नाहीये आणि वापरही थांबलेला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची कारवाई फार महत्त्वाची ठरते। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।